आज मी सार्वजनिक स्वच्छतेबद्दल बोलते. मी गोपीनाथ मुंडे उद्यानात रोज चालायला जायचे. ते सकाळी झालं नाही म्हणून मी संध्याकाळी, बरं बहुतेक तो शनिवार असावा, तर शनिवार रविवारी तिथे क्रिकेटच्या टुर्नामेंट्स असतात. त्या दिवशी एकदम 10 वर्षाखालील वगैरे छोटी मुलं होती. ती मुलं खेळून झाल्यावर तिथे त्यांना पाणी वगैरे देण्यात आलं होतं. पाणी पिऊन झाल्यावर प्रत्येकाने बाटल्या इथंच फेकल्या होत्या. तर मी त्या मुलांना म्हटलं, अरे तुम्ही अशा पाण्याच्या बाटल्या का फेकतात? कारण वॉकिंग ट्रॅकवर त्या बाटल्या येत होत्या पिऊन लहान मुलं ती मस्ती करत होती. तर त्या मुलांनी, एवढ्या लहान मुलांनी जी नजर माझ्याकडे घातली ना, की काय ही बाई, वेडी बाई, म्हातारी, ह्या पद्धतीने त्याने माझ्याकडे पाहिलं. तर त्या लहान मुलाला काय बोलावं? मग मी तो जो क्रिकेट घेऊन आलेला कोणतरी ग्रुप लीडर वगैरे असेल किंवा संचालक असेल, तर मी त्यातल्या एका मोठ्याला जाऊन म्हटलं, काय तुम्ही मुलांना बाटल्या दिल्यात, त्या बाटल्या टाकायला त्यांना पिशवी नाही का दिली? आणि त्यांना सांगितलं नाही का इथंच बाटल्या टाकू नका? इथं वयस्कर माणसं वगैरे चालतात, मुलं आहेत, ती मस्तीच करणार, पण तुमची पण थोडीशी ड्युटी नाही का त्यांना? तर खरंच तर माणूस खूप चांगला होता. त्याने स्वतः त्या बाटल्या वगैरे उचलल्या. पण तो माणूस बाटल्या उचलतोय ह्याची सुद्धा त्या लहान मुलांना लाज वाटत नव्हती, बिलकुल नाही. तो माणूस बाटल्या उचलतोय, बाकीचे आपले अजून वरती, कमीत कमी तो उचलतोय तर त्याच्या पिशवीत नेऊन टाकावं, नाही. आणि सगळे उच्चभ्रू घरातले पैसेवाल्यांची मुलं वाटत होती. म्हणजे ह्या मुलांना हे आपण पैसे टाकतोय म्हणजे कचरा टाकायचं सगळ्याचं आपल्याला अनुमतीच आहे किंवा तो आपला हक्कच आहे असं झालेलं आहे. आता ती मुलं तरी लहान होती. सुशिक्षित चांगल्या बायकासुद्धा बाथरूममध्ये वगैरे जातात, पिरियडच्या वेळेला तिथे जाऊन पॅड टाकतात. खरंच इतकं कळत नाही की हा पॅड तिथे अडकला तर किती लोकांचा प्रॉब्लेम होईल. आणि तो पॅड काढणारा सुद्धा मनुष्यच असतो, माणूसच असतो काढणारा. तेच तुम्ही एखाद्या तिथे डबे ठेवलेले असतात, कचऱ्याची पेटी ठेवलेली असते, त्याच्यामध्ये नाही टाकता येत का? टाकू शकतो ना. हां, किती वेळ लागतो? क्षणभर. पण तो क्षणभर वापरायला तयारी कोणाचीच नसते. आता मी पुण्याला फिरताना अजून एक प्रकार बघितला आहे. 2 व्हीलरवरून लोक जाताना